नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धानीती यूट्यूब चॅनलवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे. या विषयावर चर्चा करताना किंवा हे लेक्चर बघताना तुम्हाला नक्कीच बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला नवीन शिकायला मिळतील. तो विषय म्हणजे असा मित्रांनो, की घटनेचं जे मूलभूत संरचनेचे तत्व, हे संरचनेचं तत्व म्हणजे काय आणि त्याचा विकास नेमका कसा झाला. ओके, हे तर मुद्दा किंवा ह्या घटनेचं मूलभूत संरचनेचं तत्व आणि त्याचा विकास कसा झाला, ह्या तर गोष्टी तुम्हाला कळतीलच. पण याबरोबर तुम्हाला अजून पण बऱ्याच गोष्टी कळतील ज्या कदाचित तुम्हाला माहितीही नसतील किंवा माहिती असलं तरी अजून तुमच्या नॉलेजमध्ये भर पडेल. त्या म्हणजे अशा मित्रांनो, की नेमकं घटनेचं मूलभूत संरचनेचं तत्व म्हणजे काय, किंवा न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय, किंवा 9वी अनुसूची म्हणजे काय, किंवा घटनेच्या बाबतीत न्यायालयाला किती अधिकार आहे, किंवा राज्यघटनेच्या बाबतीत न्यायालयाला जास्त अधिकार आहे की सरकारला जास्त अधिकार आहे, ह्या दोन गोष्टींमध्ये वरचढ कोण ठरतंय. ओके, तर या सगळ्या गोष्टींची बऱ्याच गोष्टींची आणि याच्यासोबत बऱ्याच गोष्टींची माहिती तुम्हाला आज होणार आहे. तर या घटनेचं मूलभूत संरचनेचं तत्व म्हणजे काय आणि त्याचा विकास कसा झाला हे आपल्याला जाणून घेण्यासाठी आणि त्याच्याबरोबर इतर गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्याला महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करायची आहे. मूलभूत हक्कामधील दुरुस्तीबाबत विवाद आणि घटनेच्या मूलभूत संरचनेच्या तत्वाचा विकास. म्हणजे आपले फंडामेंटल राईट्स हे मूलभूत हक्क आहे, याच्या दुरुस्तीबाबत म्हणजे मी तुम्हाला सांगतो आता नंतर, एवढं लक्षात घ्या फक्त. मूलभूत हक्कामधील दुरुस्तीबाबतचे विवाद झाले आणि या विवादातून घटनेच्या मूलभूत संरचनेच्या तत्वाचा विकास झाला. ओके, तर ही प्रोसेस आपल्याला पूर्ण बघायची आहे आणि हे पूर्ण बघितल्यानंतर घटनेचं मूलभूत संरचनेचं तत्व म्हणजे काय हे तुमच्या अगदी सहज लक्षात येईल, परत विसरणार नाही. बघा मित्रांनो, लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. म्हणजे लेक्चरचा अजेंडा, कदाचित हे लेक्चर बऱ्याच जणांना नवीन असेल की नेमकं असं कसं लेक्चर आहे किंवा हे, पण हे लेक्चर तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा खोलवर विचार करायला भाग पाडेल. तुम्ही जर खरंच सिरियस स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला याच्यातून माहिती होतील. तर बघा मित्रांनो, तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी सांगतो लेक्चर सुरू होण्याच्या अगोदर. 26 जानेवारी 1950 रोजी ज्यावेळेस आपण घटना लागू केली, तर या घटना लागू जेव्हा केली तर त्यावेळेस अनेक गोष्टींचा समावेश आपण घटनेमध्ये केला. म्हणजे अनेक कलमांचा समावेश केला, अनेक भाग आहे, भागांमध्ये कलम आहे किंवा वेगवेगळे परिशिष्ट आहे, अनुसूची आहे, या सगळ्या गोष्टींचा समावेश आपण घटनेमध्ये केला. पण याच्यातल्या महत्त्वाच्या दोन गोष्टींबद्दल आपण आज चर्चा करणार आहे. दोन भागांबद्दल चर्चा करणार आहे, दोन गोष्टींबद्दल चर्चा करणार आहे. त्या गोष्टीतून आपण घटनेच्या मूलभूत संरचनेच्या तत्वाचा विकास कसा झाला हे जाणून घेण्यासाठी त्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरणार आहे. त्या दोन गोष्टी म्हणजे कोणत्या, की बघा मित्रांनो, घटनेच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 अंतर्गत मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे. घटनेच्या भाग 3 मध्ये 12 ते 35 अंतर्गत मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे. या कलमांमध्ये मूलभूत हक्कांचा समावेश केला कारण लोकशाही राष्ट्रामध्ये मूलभूत हक्क खूप महत्त्वाचे असतात. भारत एक डेमोक्रेसी किंवा लोकशाही राष्ट्र आहे, त्याच्यामुळे मूलभूत हक्क असणं खूप गरजेचं आहे. त्याला अनुषंगाने 12 ते 35 भाग 3 मध्ये 12 ते 35 या कलमांतर्गत मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आला. त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आपण याच्यात बघणार आहे. घटनेच्या भाग 20 मध्ये कलम 368 अंतर्गत घटना दुरुस्तीचा समावेश करण्यात आला. आता या घटना दुरुस्तीचा समावेश, कलम 368 चा समावेश करण्याची गरज काय, तर बघा मित्रांनो, ज्या वेळेस आपण घटना स्वीकारली होती, म्हणजे लागू केली होती 26 जानेवारी 1950 जेव्हा लागू केली होती, त्यावेळेसची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती किती वेगळी आहे. ज्यावेळेस ती लागू केली होती त्यावेळेस घटनाकारांना हे माहिती होतं की जशी परिस्थिती बदलल तसं घटनेमध्ये बदल होणं खूप गरजेचं आहे. परिस्थितीनुरूप जर आता आपण आपली घटना बदलत राहिलं तर नक्कीच लोकांचं जीवन अजून सुसह्य होईल आणि अजून आपली डेमोक्रेसी किंवा भारत हा अजून पण पुढे मार्गक्रमण करत राहील असं घटनाकारांना माहिती होतं. त्याच्यामुळे त्यांनी 368 मध्ये घटना दुरुस्तीची तरतूद केली. आता ही घटना दुरुस्ती अनुसार अनेक गोष्टी जशा परिस्थिती तशा बदलत गेल्या. पण मित्रांनो, ज्यावेळेस आपण घटना दुरुस्ती लागू केली त्यावेळेस बरेच प्रश्न अनुत्तरित पण राहिले होते. म्हणजे कसे, की आता त्याच्यातलाच एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मूलभूत हक्कांमध्ये, म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं घटनेच्या 12 ते 35 अंतर्गत मूलभूत हक्कांची तरतूद करण्यात आली. तर या मूलभूत हक्कांमध्ये 368 अंतर्गत जी घटना दुरुस्ती दिलेली आहे, तर या घटना दुरुस्तीने याच्यामध्ये बदल करता येतील का, हा महत्त्वाचा प्रश्न तेव्हा निर्माण झाला होता आणि तो प्रश्न नंतर अनुत्तरित राहिला आणि या प्रश्नांमधून दोन गोष्टींमध्ये चढावट लागली. म्हणजे एक संसद आणि दुसरं न्यायालय. आता न्यायालयाचं असं म्हणणं होतं की नाही, मूलभूत हक्क हे खूप महत्त्वाचे आहे. लोकशाही राष्ट्रांमध्ये एखाद्या नागरिकाला असलेले हक्क, मूलभूत हक्क हे खूप महत्त्वाचे आहे आणि त्याच्यामध्ये काही दुरुस्ती नको किंवा दुरुस्ती म्हणण्यापेक्षा त्याला कमी करण्यात नको किंवा त्यात घट करण्यात येऊ नये असं न्यायालयाने बरेच दिवस म्हणणं मांडलं. आणि त्याच्यानंतर सरकारचं असं म्हणणं होतं की नाही, सरकार हे पूर्णपणे पॉवरफुल आहे, सरकार पाहिजे ती गोष्ट व्यवस्थित करू शकतं, सरकारने ठरवलं तर घटनामध्ये 368 अंतर्गत कोणताही बदल करू शकतं असं सरकारचं म्हणणं होतं. न्यायालयाचं म्हणणं होतं की नाही, असं नाही होऊ शकत, मूलभूत हक्क हे बदलता कामा नये किंवा मूलभूत हक्कामध्ये घट करता कामा नये. आणि या प्रश्नांमुळे आणि या गोष्टीमुळे दोन गोष्टीमध्ये वाद सुरू झाले आणि तेच मध्ये मूलभूत हक्काच्या दुरुस्तीबद्दल विवाद. आणि ते कुणामध्ये, एकतर न्यायालय आणि दुसरं
सरकार. आता हे वाद नेमकं कधीपासून सुरू झाले, कशा प्रकारे सुरू झाले, मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करण्यासाठी सरकार किती अग्रेसर असायचं आणि ते दुरुस्ती खोडून काढण्यासाठी न्यायालय किती अग्रेसर असतं, तर या दोन गोष्टीमध्ये चढाओढ सुरू झाली आणि या चढाओढीमध्ये मूलभूत हक्कामधील दुरुस्तीबाबत विवाद निर्माण झाले आणि या विवादातून घटनेच्या मूलभूत संरचनेच्या तत्वाचा विकास झाला. आता आपल्याला ह्याच गोष्टी, ह्या विवाद व्यवस्थित बघायचे आणि ह्या विवादातून घटनेच्या मूलभूत संरचनेच्या तत्वाचा विकास नेमका कसा झाला, ही प्रोसेस आपल्याला पूर्णपणे बघायची. मला असं वाटतं एक थोडीशी पार्श्वभूमी तुमच्या व्यवस्थित लक्षात आली असेल. आता पुढच्या गोष्टी समजायला तुम्हाला खूप सोपं जाईल. चला तर मित्रांनो मग सुरू करूयात. आता बघा मित्रांनो, पहिला घटनादुरुस्ती कायदा. आता बघा, घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार कुणाला असतो? संसदेला. हे मान्य. घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार कुणाला असतो? संसदेला. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. मग आता घटनादुरुस्ती करेल तर कोण करेल? संसद. ओके. आता बघा मित्रांनो, सगळं सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय? न्यायालयीन पुनर्विलोकन ही कॉन्सेप्ट इथं व्यवस्थित समजून घ्या. ही कॉन्सेप्ट आपल्याला पूर्ण लेक्चरमध्ये खूप काम येणार आहे. काय? न्यायालयीन बघा, कलम 13 अंतर्गत याचा समावेश करण्यात आलेला. घटनेच्या कलम 13 अंतर्गत या गोष्टीचा समावेश करण्यात आलेला. न्यायालयीन पुनर्विलोकनाचं जे तत्व आहे ते कलम 13 अंतर्गत सांगितलेलं आहे. आता न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय मित्रांनो? बघा, मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं, घटनेच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 अंतर्गत मूलभूत हक्कांचा समावेश केलेला आहे. बरोबर. आता बघा मित्रांनो, मूलभूत हक्काचं संरक्षण करण्याचं किंवा घटनेतल्या प्रत्येक गोष्टीचं संरक्षण करण्याची जबाबदारी कुणाची असते? न्यायालयाची. मूलभूत हक्कामध्ये कोणताही तडा जाऊ नये, सर्व नागरिकांना सहज जीवन जगता यावं, मूलभूत हक्क त्यांना पुरेपूर वापरता यावे, याची जबाबदारी कुणाला असते? न्यायालयाची. त्यालाच अनुषंगून न्यायालयीन पुनर्विलोकन हे एक तत्व कलम 13 मध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. ते तत्व काय सांगतं की घटनेच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 अंतर्गत जर सरकारने एखादी घटनादुरुस्ती केली, एखादा नियम केला आणि तो केलेला नियम जर या मूलभूत हक्कांना, म्हणजे 12 ते 35 अंतर्गत समावेश असलेल्या मूलभूत हक्कांना जर तडा देत असेल किंवा मूलभूत हक्क हिरावून घेत असेल किंवा मूलभूत हक्क कमी करत असेल किंवा मूलभूत हक्कांचं उल्लंघन होणारी कोणतीही कृती त्या घटनादुरुस्तीतून किंवा नियमातून, सरकारने केलेल्या नियमातून किंवा घटनादुरुस्तीतून होत असेल, तर तो नियम किंवा घटनादुरुस्ती खोडून काढण्याचा किंवा बाद करण्याचा अधिकार हा न्यायालयाला असतो आणि त्यालाच म्हणतात न्यायालयीन पुनर्विलोकन. आलं लक्षात? कलम 13 अंतर्गत मूलभूत हक्कांना तडा जाणारा कोणताही कायदा, कोणतीही घटनादुरुस्ती सरकारने केली तर ती घटनादुरुस्ती बाद ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? न्यायालयाला. आणि हे कधी कलम कितीमध्ये सांगितलं? कलम 13 मध्ये. काय म्हणून? न्यायालयीन पुनर्विलोकन. आलं लक्षात? आता बघा मित्रांनो, पहिली घटनादुरुस्ती केली. आता तुम्हाला ना जसं पुढे जात असं घटनेचे मूलभूत संरचनेच्या तत्वाचा प्रवास बघायचा आपल्याला, त्याच्यामुळे समजून घ्या व्यवस्थित. पहिली घटनादुरुस्ती कायदा 1951 ला केला. कुणी केला असेल? संसदेनं. ओके. त्यामध्ये त्यांनी काय केलं बघा मित्रांनो, 19(1)G वर मर्यादा आणल्या. आता मी तुम्हाला सगळे कलम व्यवस्थित सांगतो, फक्त थोडे पेशंट ठेवा आणि व्यवस्थित बघत राहा, तुम्हाला नक्की बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. आता शॉर्ट व्हिडिओ नाही हा तुम्हाला बऱ्याच गोष्टी मला सांगण्याचा प्रयत्न करायचा, ज्या तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहतील आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाच्या आहेत. बघा मित्रांनो, 19(1)G वर मर्यादा आणल्या. काय? पहिल्या घटनादुरुस्तीनं. ओके. आणि 31A व 31B हे समाविष्ट करून मूलभूत हक्काची व्याप्ती कमी केली. आता बघा मित्रांनो, मूलभूत हक्क आहे ना, तुम्हाला म्हणजे मूलभूत हक्काच्या मागे का सरकार लागतं की मूलभूत हक्काची व्याप्ती कमी का करतं किंवा मर्यादा का आणतं? कारण मूलभूत हक्कांना जनतेला स्ट्रॉंग बनवतात. ओके. आणि जनता जर स्ट्रॉंग असली, जनता जर खूप पॉवरफुल असली तर सरकारला मर्यादा येतात त्यांचं काम करण्यासाठी. आणि कोणतंही सरकार असं स्वतःला समजत असतं की नाही आम्हीच पॉवरफुल, जनता आमच्या अंडर आहे, असं सरकारचा एक आविर्भाव असतो आणि त्याच्यातून सरकार काम करत असतं. पण मूलभूत हक्क जनतेला स्ट्रॉंग बनवतात. त्याच्यामुळे काय होतं, जनतेच्या विरुद्ध जाऊन सरकार काम करू शकत नाही जर मूलभूत हक्क स्ट्रॉंग असतील तर. आलं लक्षात? म्हणून हे मूलभूत हक्काच्या मागे सरकार लागलं. आणि मूलभूत हक्काचं संरक्षण करण्याची जबाबदारी कुणाची? न्यायालयाची. मग न्यायालय मूलभूत हक्काची बाजू घेईल, सरकार मूलभूत हक्काच्या विरोधात जाईल. बरोबर. मग याच्यात दोघातूनच मग मूलभूत संरचनेच्या तत्वाचा विकास झाला. ओके. तर मग तीच प्रोसेस आपल्याला व्यवस्थित बघायचं. 19(1)G वर मर्यादा आणल्या, 31A आणि 31B समाविष्ट करून मूलभूत हक्काची व्याप्ती मर्यादित. आता बघा मित्रांनो, 19(1)G या कलमामध्ये सांगितलेलं आहे की भारतातल्या प्रत्येक नागरिकाला, कोणत्याही नागरिकाला आपला पेशा आचरण्याचं किंवा कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य, कोणत्याही नागरिकाला कोणत्याही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य होतं 19(1)G नुसार. पण त्याच्यावर मर्यादा काय आणल्या सरकारने? पहिल्या घटनादुरुस्तीनुसार मर्यादा अशा आणल्या की विशिष्ट प्रकारचा व्यवसाय हा नागरिकांना प्रतिबंधित करण्यात आला. म्हणजे XYZ व्यवसाय तो नागरिक करू शकत नाही. सरकार जर म्हटलं हा व्यवसाय हा फक्त सरकारचीच मक्तेदारी राहील, सरकार त्याला अंशतः किंवा पूर्ण बंदिस्त करू शकतं आणि त्याच्यावर नागरिकांना त्याच्यावर प्रतिबंध घालू शकतं नागरिकांना तो व्यवसाय करण्यासाठी. म्हणजे बघा, याच्या अगोदर कोणताही व्यवसाय किंवा कोणताही पेशा करण्याचं नागरिकांना स्वातंत्र्य होतं, त्याच्यावर मर्यादा आणली म्हणजे मूलभूत हक्कावर गदा आली. बरोबर. त्याच्यानंतर परत काय केलं, 31A आणि 31B समाविष्ट करून मूलभूत हक्काची व्याप्ती कमी केली. आता 31A मध्ये काय सांगितलेलं आहे? जवळपास बघा मित्रांनो, मालमत्ता, महामंडळ आणि जवळपास खनिज तेल या 3 विषयाला धरून पाच गोष्टी न्यायालयाने 31A संसदेनं 31A मध्ये सांगितल्या आणि त्या अशा सांगितल्या की या 5 विषयावर म्हणजे महामंडळ, मालमत्ता आणि खनिज तेल याला धरून जे 5 विषय, या
5 विषयावर सरकारने कोणताही कायदा केला तर तो कायदा मूलभूत हक्काचं उल्लंघन करतो म्हणून न्यायालयीन पुनर्विलोकनाअंतर्गत न्यायालयाला त्याला बाद ठरवता येणार नाही. आता मी न्यायालयीन पुनर्विलोकन सांगितलं तुम्हाला. एखादा मूलभूत हक्काला तडा जाणारा एखादा कायदा सरकारने केला तर तो बाद ठरवण्याचा अधिकार कुणाला? न्यायालयाला. त्यालाच म्हणतात न्यायालयीन पुनर्विलोकन. आणि इथं काय सांगितलं त्यांनी 31A मध्ये असं सांगितलं की असे विशिष्ट प्रकारचे 5 विषय दिले आणि या 5 विषयावर केलेला कायदा मूलभूत हक्काचे उल्लंघन करतो म्हणून न्यायालयाला बाद ठरवू शकत नाही असं 31A मध्ये सांगितलं. परत मूलभूत हक्कावर गदा आली. येस ऑर नो? येस. आता बघा 31B मध्ये काय सांगितलं. 31B मध्ये असं सांगितलं की 9व्या अनुसूचीनुसार एखादा कायदा सरकारने जर करून 9व्या अनुसूचीमध्ये टाकला. ओके बघा 31B मध्ये काय सांगितलं. एखादा कायदा केला, एखादी घटना दुरुस्ती केली आणि ती 9व्या अनुसूची अंतर्गत जर टाकली तर ती न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेच्या बाहेर येते. आता बघा तर ती काय होते? न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेच्या बाहेर येते. म्हणजे याचा सरळ असा अर्थ असा झाला मित्रांनो, सरकार कोणतीही घटना दुरुस्ती करू शकते, कोणताही कायदा करू शकतो आणि तो कायदा जर मूलभूत हक्काच्यावर तडा जरी आणत असला, मूलभूत हक्काला जर दूर जरी करत असला, मूलभूत हक्क लोकांची हिरावून जरी घेत असला आणि तो जर त्यांनी 9व्या अनुसूचीमध्ये टाकला ना तर तो न्यायालय बाद पण ठरू शकत नाही. म्हणजे 13चा काहीच उपयोग होत नाही. इथं कलम 13चा काहीच उपयोग होत नाही आणि कलम 13 एक घटनेच्या मूलभूत हक्काचं संरक्षण करणार कलम आहे. आणि मग न्यायालयाला इथं ह्या गोष्टी खटकल्या आणि इथूनच मग न्यायालय आणि सरकार यांच्यामध्ये वाद सुरू झाला. अजून आपण बघूयात पुढे मित्रांनो. 19 जी कळालं, त्याच्यानंतर 31A पण कळालं आणि 31B पण कळालं. आता सरकारने सरकारची मनमानी इथे केली. पण झालं काय बघा मित्रांनो, शंकरी प्रसाद खटला 1951 म्हणजे शंकरी प्रसाद देऊ ह्या व्यक्तीनं ह्या गोष्टीला म्हणजे मूलभूत हक्कांवर जी गदा आणली सरकारने, या गोष्टीला न्यायालयात आव्हान दिलं. कुणी? शंकरी प्रसाद देऊ. आणि त्याच्यातूनच शंकरी प्रसाद खटला 1951 निर्माण झाला जो न्यायालयाने चालवला. कधी? 1951. पण झालं असं मित्रांनो, आता न्यायालय घटनेच्या मूलभूत हक्कामध्ये आपल्याला जे मूलभूत हक्क याचं संरक्षण करणारं न्यायालयीन पुनर्विलोकनाअंतर्गत, बरोबर. आता याचं संरक्षण करणारं असून सरकारने या खटल्यामध्ये न्यायालयाने या खटल्यामध्ये सरकारच्या बाजूने निर्णय दिला. तो कसा बघा मित्रांनो. पहिली घटना दुरुस्तीच्या घटनात्मक वैधतेस आव्हान दिलं. कोणी? शंकरी प्रसाद खटला 1951 मध्ये. सुप्रीम कोर्टाने SC म्हणजे काय? सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला 368 अंतर्गत फंडामेंटल राईट्स. FR म्हणजे काय? फंडामेंटल राईट्स म्हणजे काय? मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती शक्य आहे. म्हणजे याचा अर्थ असा की न्यायालयाने सरळ सरकारची बाजू घेतली आणि हा खूप मोठा अनपेक्षित निर्णय होता लोकांसाठी. आणि या शंकर प्रसाद खटल्यामध्ये जो निर्णय होता तो खूप अनपेक्षित होता. कारण त्या कलम 13 नुसार न्यायालयावर मूलभूत हक्काची सुरक्षा करण्याची जबाबदारी न्यायालयाची. आणि न्यायालयाने जर असा निर्णय जर दिला तर तो बऱ्याच लोकांना चुकीचा वाटला. पण शेवटी न्यायालयापुढे कोणी काही करू शकत नाही. आणि याचा अर्थ असा झाला की कलम 368 अंतर्गत सरकार कोणतीही घटना, कोणताही मूलभूत अधिकार काहीही बदलू शकते आणि ते कलम 13 अंतर्गत अवैध ठरणार नाही. आणि कलम 13 मध्ये फक्त साधारण कायद्यात समावेश होतो, घटना दुरुस्ती कायद्याचा समावेश होत नाही. म्हणजे एखादी घटना दुरुस्ती सरकारने करून मूलभूत हक्क काढून जरी घेतले तरी न्यायालयाला असं म्हणायचं होतं की ते न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या बाहेर आहे, कारण कलम 13 मध्ये फक्त साधारण कायद्याचा समावेश होतो असं न्यायालयाचं म्हणणं होतं. आणि हा निर्णय जो होता त्या न्यायालयाचा चुकीचा निर्णय ठरला होता असं तेव्हा लोकांना वाटायचं. पण नंतर याच्यामध्ये खूप मोठे बदल होत गेले. ते कशा प्रकारे झाले बघू मित्रांनो. आता मला सांगा, ते झालं शंकरी प्रसाद खटला 19. परत सरकारने काय केलं? आता सरकारला वाटलं न्यायालय तर आपल्याच बाजूने, न्यायालय आपण जे म्हटलं ते मान्यच करू लागलं. मग सरकारने काय केलं? 17वा घटना दुरुस्ती कायदा केला 1964ला. 17वा घटना दुरुस्ती कायदा केला 1964ला. यामध्ये काय केलं? राज्य विधिमंडळाने, म्हणजे जे राज्य सरकार असतं ना ते राज्य विधिमंडळ जे असतं, राज्य विधिमंडळाने पारित केलेले काही कायदे 9व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केले. मी आताच तुम्हाला सांगितलं 9वी अनुसूची. 9वी अनुसूची म्हणजे काय? 9वी अनुसूची म्हणजे 31B कलम. ओके, एखादा जर कायदा करून 9व्या अनुसूचीमध्ये टाकला तर न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेच्या बाहेर जातो. म्हणजे न्यायालय त्याला मूलभूत हक्कावर गदा येते म्हणून अपात्र किंवा त्याला अपात्र ठरू शकत नाही. कधी? 9व्या अनुसूचीमध्ये टाकला. आणि सरकारने तेच केलं. 17व्या घटना दुरुस्तीनुसार काय केलं? राज्य विधिमंडळ जे काही कायदे केलेले कायदे होते ते पण 9व्या अनुसूचीमध्ये टाकले. म्हणजे आता राज्य विधिमंडळ पण मूलभूत हक्कांमध्ये तडा देणारे काम करू लागलं किंवा मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला किंवा मूलभूत हक्क दाबण्याचा प्रयत्न करू लागला. आता मात्र न्यायालयाला काही गोष्टी खटकल्या की आपण मूलभूत हक्काचं संरक्षक आहोत आणि ह्या गोष्टी होता कामा नये असं न्यायालयाला त्याच्यानंतर वाटू लागलं. आणि राज्य विधिमंडळाने पारित केलेले काही कायदे 9व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केले, न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या बाहेर आणले. म्हणजे 9व्या अनुसूचीमध्ये टाकले याचा अर्थच न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या बाहेर आणले, म्हणजे कलम 13च्या बाहेर आणले. आता इथं मात्र न्यायालयाला बऱ्याच गोष्टी खटकल्या आणि इथून खऱ्या प्रकारचा न्यायालय आणि सरकारचा वाद सुरू झाला. आणि या दोन वादामधून घटनेच्या मूलभूत संरचनेच्या तत्वाचा विकास झाला. आता घटनेचं मूलभूत संरचनेचं तत्व मी सगळं डिटेल सांगतो तुम्हाला, फक्त ऐकत राहा व्यवस्थित. ओके, आता बघा मित्रांनो, पुढे झाला गोलकनाथ खटला 1967.
हा खटला व्यवस्थित लक्षात ठेवा. गोलकनाथ खटला 1967. या खटल्यात काय झालं बघा मित्रांनो, 17वी घटनादुरुस्ती म्हणजे ही जी 17वी घटनादुरुस्ती होती ना, तर या घटनादुरुस्ती कायद्याच्या वैधतेस आव्हान देण्यात आलं. आव्हान का देण्यात आलं की 17व्या घटनादुरुस्ती कायद्याने घटनेने दिलेले मूलभूत अधिकार हिरावून घेणारी गोष्ट केलेली आहे आणि ही गोष्टीला आव्हान देण्यात आलं कधी, गोलकनाथ खटला 1967 मध्ये. आणि मग न्यायालयाने खरा निर्णय या खटल्याचा निर्णय देताना सांगितलं की फंडामेंटल राईट्स मूलभूत अधिकार अलौकिक व अरूपांतरणीय आहे. मूलभूत अधिकार अलौकिक आणि अरूपांतरणीय आहे, त्यामुळे संसद मूलभूत हक्कामध्ये घट घडून आणू शकत नाही आणि ही आणलेली घट कलम 13 अंतर्गत अवैध ठरेल. म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेत आहे असा कुठे निर्णय दिला, गोलकनाथ खटला 1967. कारण इथं सरकारने खूपच मनमानी केली, पहिल्या घटनादुरुस्तीला केली. शंकरप्रसाद खटल्यामध्ये न्यायालयाने सरकारच्या बाजूने निर्णय दिला, तर सरकारने इथं पण मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी मनमानी सुरू केली. आता मात्र न्यायालयाला बऱ्याच गोष्टी खटकल्या आणि गोलकनाथ खटला 1967 मध्ये ज्यावेळेस 17व्या घटनादुरुस्तीला आव्हान देण्यात आलं, तेव्हा मात्र न्यायालयाने निर्णय दिला की मूलभूत हक्क, घटनेने दिलेले मूलभूत हक्क अलौकिक आणि अरूपांतरणीय म्हणजे ते त्यांच्यामध्ये बदल घडून आणू शकत नाही, अरूपांतरणीय त्यांच्यामध्ये रूपांतर होऊ शकत नाही, त्यामुळे संसद मूलभूत हक्कामध्ये घट घडून आणू शकत नाही असं कधी सांगितलं न्यायालयानं, गोलकनाथ खटला 1967. आता मग मला साधी सोपी सरळ गोष्ट सांगा मित्रांनो, आता न्यायालयाचा आणि सरकारचा वाद तर पेटलाय, आता न्यायालयाने निर्णय दिला, आता सरकार शांत बसणार आहे का? सरकार तर स्वतःला समजतं मी सगळ्यात पॉवरफुल, मी जे ठरवल तेच होऊ शकतं, सगळ्या देशावर माझं राज्य आहे. म्हणजे सरकार संसद असं घ्या, संसद मीन्स सरकार. ओके, संसद मध्ये सगळ्या याच्यावर मी म्हटले ते कायदे सगळं व्यवस्थित करू शकतं आणि न्यायालय असं कसं काय करू शकतं? मग संसदेनं काय केलं, अजून स्वतःची भूमिका मांडायला सुरुवात केली. तर ती कशा प्रकारची बघा मित्रांनो. आता 24 लगेच गोलकनाथ खटला 1967 झाला, त्याच्यामध्ये न्यायालयाने सांगितलं की मूलभूत हक्कामध्ये बदल घडून आणू शकत नाही सरकार. पण सरकार संसद शांत बसणार आहे का? आता नाही. संसदेनं काय केलं, 24वी घटनादुरुस्ती कायदा 1971 लगेच पारित केला. कधी? 24वी घटनादुरुस्ती कायदा 1971. आणि यामध्ये त्यांनी गोलकनाथ खटल्यावरील निर्णयाला प्रतिसाद दिला. म्हणजे गोलकनाथ खटल्याचा निर्णय काय होता की संसद मूलभूत हक्कामध्ये घट घडून आणू शकत नाही, कारण मूलभूत हक्क अलौकिक आणि अरूपांतरणीय आहे. हे कधी सांगितलं, गोलकनाथ खटल्या. आणि याला निर्णयाला प्रतिसाद म्हणून सरकारने काय केलं, 24वी घटनादुरुस्ती कायदा केला. कधी? 1971. आणि त्यांनी या 24व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार काय केलं, कलम 13 म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन आणि कलम 368 घटनादुरुस्ती यामध्येच दुरुस्ती करून आणली. आता दुरुस्ती मी तुम्हाला पहिल्याने सांगितलं, घटनादुरुस्ती कोण करतं? सरकार. काही पण दुरुस्ती करू शकतं, पण ते बाद ठरवण्याचा अधिकार जर मूलभूत हक्काला तडा जात असेल तर तो बाद ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? न्यायालयाला. आणि तो कशाच्या अंतर्गत येतो? न्यायालयीन पुनर्विलोकन कलम 13. आता बघा यांचं काम केलं की घटनादुरुस्तीच करून टाकली, डायरेक्ट कलम 13 आणि 368 मध्येच दुरुस्ती करून टाकली. आलं लक्षात? आता बघा मित्रांनो, याचा अर्थ काय दुरुस्ती केली, संसदेला 368 अंतर्गत कोणत्याही फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्कामध्ये घट घडून किंवा काढून टाकता येईल. म्हणजे आता गोलकनाथ खटल्याला निर्णय दिला होता न्यायालयाने की मूलभूत हक्क अलौकिक रूपांतरणे त्याच्यात घट घडून किंवा काढून टाकता येणार नाही. आणि 24व्या घटनादुरुस्ती 1971 13 आणि 368 मध्ये बदल करून सरकारने संसदेनं काय सांगितलं, 368 अंतर्गत कोणत्याही मूलभूत हक्कामध्ये घट किंवा काढून टाकता येईल. तो कोणाला? संसदेला. आता बघा मित्रांनो, आता न्यायालयाला परत प्रश्न निर्माण झाला. आता संसद तर ऐकत नाही, संसद आपण काय केलं की डायरेक्ट कलमामध्ये दुरुस्ती करते किंवा घटना दुरुस्तीच करते. तर मग आता न्यायालयाला परत काहीतरी युक्ती शोधणं गरजेचं होतं, अशी युक्ती की ज्यामुळे मूलभूत हक्काचं संरक्षण होईल. कारण मूलभूत हक्काचा संरक्षक कोण आहे? न्यायालय. आणि जर मूलभूत हक्काचं संरक्षण न्यायालय करू शकत नसेल तर ते चुकीचं असं न्यायालयाला वाटू लागलं. मग न्यायालयाला अशी गोष्ट शोधायची गरज पडली की ज्याच्यामुळं मूलभूत हक्काचं पुरेपूर संरक्षण होईल, असं न्यायालयाला शोधायची गरज पडली. आणि त्याच्यानंच बघा मित्रांनो, केशवानंद भारती खटला 1973 झाला. आणि या खटल्यामध्येच घटनेच्या मूलभूत संरचनेच्या तत्वाचा विकास झाला. तो कसा बघा मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने, ओके, SC म्हणजे सुप्रीम कोर्टाने गोलकनाथ खटल्यावरील निर्णय बदलला. ओके, आता गोलकनाथ खटल्यामध्ये काय निर्णय दिला सुप्रीम कोर्टानं की मूलभूत हक्क हे अलौकिक आणि अरूपांतरणीय आहे, त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही. आता बदलला याचा अर्थ काय आहे की बदल करू शकते, असा दुसराच बदलला ना. बघा कसा, 24वी घटनादुरुस्तीच्या वैधतेस मान्यता दिली. म्हणजे काय की अलौकिक आणि अरूपांतरणीय हा निर्णय बदलला आणि 24वी घटनादुरुस्तीच्या वैधतेस मान्यता दिली. याचा अर्थ 24वी घटनादुरुस्ती बरोबर आहे असं न्यायालय म्हटलं. इथपर्यंत सरकारला छान वाटलं असेल की यार न्यायालयाने आपल्या बाजूने निर्णय दिला की सरकार कोणत्याही मूलभूत हक्कामध्ये घट घडून आणू शकते किंवा काढून आणू शकते. हे केशवानंद भारतीमध्ये मान्य केलं, न्यायालयाने मान्य केलं. मात्र आता ही मात्र खूप महत्वाचं आहे, मात्रातूनच मूलभूत संरचनेच्या तत्वाचा विकास झाला. तो कसा बघा मित्रांनो,
मात्र घटनेच्या मूलभूत संरचनेचं तत्व या नवीन तत्वाची मांडणी केली. ठीक आहे, तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये दुरुस्ती करू शकता, घट घडून आणू शकता, पण आता न्यायालय अशा एका गोष्टीची मांडणी करते की घटनेचं मूलभूत संरचनेचं तत्व या नवीन तत्वाची मांडणी केली आणि संसद 368 अंतर्गत घटनादुरुस्तीद्वारे घटनेच्या मूलभूत संरचनेत बदल करू शकत नाही. आता बघा, 1973च्या केशवानंद भारती खटल्यात काय सांगितलं? ठीक आहे, तुम्ही बदल करू शकता, 24व्या घटनादुरुस्तीच मान्यता. सरकार जर म्हणत असेल आम्ही कोणत्याही गोष्टीत बदल करू शकतो, मूलभूत हक्क काढून घेऊ शकतो, कमी करू शकतो, मान्य. पण सरकार म्हणतं त्याचं आम्हाला काय घेणं? आम्ही आता घटनेच्या मूलभूत संरचनेचं एक तत्व मांडलं आणि या मूलभूत संरचनेचं तत्व असं आहे की या तत्वामध्ये कलम 368 अंतर्गत घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत संरचनेत बदल करू शकत नाही. कोण? सरकार किंवा संसद बदल करू शकत नाही, असं कोण म्हटलं? न्यायालय. आता मूलभूत संरचनेचं तत्व म्हणजे काय? आता बघा मित्रांनो, आता न्यायालयाला काय सिद्ध करायचं किंवा न्यायालयाला आपली बाजू भक्कम करायची की संसदेनं काहीच नाही केलं पाहिजे मूलभूत हक्काला. याचं संरक्षक कोण करतं? याची जबाबदारी कोणाची आहे? न्यायालयाची. आणि त्याला अनुषंगून न्यायालयाने मूलभूत संरचनेचं तत्व मांडलं. ते कसं? बघा मित्रांनो, तुम्हाला एक साधं सोपं सरळ उदाहरण देतो, तुमच्या लक्षात येईल. बघा मित्रांनो, ही एक इमारत आहे, 5 मजली इमारत आहे. हा इमारतीचा पाय आहे. ओके, एवढा इमारतीचा पाय आहे आणि ही सगळी 5 मजली इमारत आहे. ओके, आणि असं समजा ही 5 मजली इमारत म्हणजे आपली पूर्ण राज्यघटना, असं समजा फक्त. 5 मजली इमारत म्हणजे पूर्ण आपली राज्यघटना. मूलभूत संरचनेचं तत्व काय सांगतं की घटनेचा, आता ही राज्यघटना समजा, घटनेचा मूळ जो गाभा आहे ना तो तुम्ही बदलू शकत नाही, किंवा घटनेचा जो मूळ ढाचा आहे, मूळ बेस आहे ना तो तुम्ही बदलू शकत नाही. बाकी तुम्ही इकडे एखाद्या मजल्यात इकडे तिकडे करू शकता, पण घटनेचा जो मूळ ढाचा आहे ना तो तुम्ही बदलू शकत नाही. घटनेचं जे मूळ चौकट आहे ती तुम्ही बदलू शकत नाही. आणि ती मूळ चौकट, मूळ ढाचा म्हणजेच घटनेच्या मूलभूत संरचनेचं तत्व. आलं लक्षात? मूलभूत संरचनेचं तत्व म्हणजे काय? आता बघा मित्रांनो, झालं असं की आता सरकारवरून, संसद वरून काही पण करू शकते, इकडं हे बदलू शकते, तिकडे ते बदलू शकते, तिकडे ते बदलू शकते. पण न्यायालयाने काय सांगितलं की मूलभूत संरचनेच्या तत्वात काय येतं नाही हे आम्ही ठरवू. मूलभूत संरचनेच्या तत्वात काय येतं हे आम्ही ठरवू. आणि न्यायालयाने सांगितलं की तुम्ही इकडे बदल करा, पण मूलभूत संरचनेत बदल करू शकत नाही, मूलभूत संरचनेच्या तत्वात बदल करत नाही, घटनेच्या मूळ ढाच्यामध्ये बदल करू शकत नाही. आणि मूलभूत हक्क हे घटनेच्या मूळ संरचनेच्या तत्वाअंतर्गत येतात. याचा अर्थ तुम्ही मूलभूत संरचनेत बदल करू शकत नाही, म्हणजेच तुम्ही मूलभूत हक्कामध्ये कसलाही बदल करू शकत नाही. आता 1924व्या घटनादुरुस्तीला मान्यता दिली केशवानंद भारती खटल्यात. मात्र काय केलं? घटनेचं मूलभूत संरचनेचं तत्व आणलं आणि या तत्वाअंतर्गत असं सांगितलं की या तत्वामध्ये तुम्ही बदल करू शकत नाही. आणि या तत्वाच्या अंतर्गत येतात मूलभूत अधिकार, आणि मूलभूत अधिकारामध्ये तुम्ही घट घडून आणू शकत नाही. आता सरकार काहीच करू शकत नाही. सरकारच्या पूर्ण मुसक्या आवळ्या कोणी? न्यायालयाने. पण सरकार शांत बसणार आहे का? नाही. कारण सरकार स्वतःच्या आविर्भावात राहतं की माझं देशावर राज्य आहे आणि मी काही पण करू शकतो कुठं? देशात. आणि न्यायालय मला याच्यावर बंधन आणू शकत नाही. सरकारने काहीतरी ॲक्शन घेतलीच असेल, ती काय घेतली बघूयात मित्र. आता बघा, सरकारने लगेच 42वा घटनादुरुस्ती कायदा 1976 आणला. घटनादुरुस्ती कोण करतं? सरकार. ही बात ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? जर मूलभूत हक्काला तडा जात असेल तर न्यायालय. कलम 13 अंतर्गत न्यायालयीन पुनर्विलोकन या कन्सेप्ट अंतर्गत. आणि तेच झालं मित्रांनो, सरकारने संसदेनं 24वी घटनादुरुस्ती कायदा केला 1976ला आणि कलम 368 4 समाविष्ट केलं, की वेगळं नवीन कलमच समाविष्ट केलं आणि समाविष्ट करून घटनेच्या मूलभूत संरचनेच्या तत्वाला प्रतिसाद दिला. आता मला सांगा, मूलभूत संरचनेच्या तत्वाने पूर्णपणे न्यायालयाने संसदेला बंदिस्त केलं, पूर्णपणे त्याच्या संसदेच्या मुसक्या आवळल्या. आता मला सांगा, संसद शांत बसणार आहे का? नाही. कारण संसदेनं 368 4 हे कलमच ऍड केलं आणि त्याने काय केलं? मूलभूत संरचनेचे तत्व होतं त्या तत्वालाच आव्हान दिलं. ते आव्हान काय दिलं? बघा मित्रांनो, संसदेच्या कायदेविषयक अधिकारास मर्यादा नाही. म्हणजे 368 4 अंतर्गत सांगितलं की संसदेच्या कायदेविषयक अधिकारास मर्यादा नाही. ती मूलभूत संरचनेचं तत्व वगैरे असं काही ऍड घालू शकत नाही संसदेला. संसद कोणताही कायदा करू शकते असं संसदेनं सांगितलं कलम 368 4 अंतर्गत. आणि कोणतीही घटनादुरुस्ती कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कारणास्तव प्रश्नास्पद करता येणार नाही. म्हणजे सरकारने केलेली कोणतीही संसदेने केलेली कोणतीही घटनादुरुस्ती कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कारणास्तव प्रश्नास्पद करता येणार नाही असं कोणी सांगितलं? संसदेनं. आणि कलम 368 4 अंतर्गत. पण मात्र आता न्यायालयाला आता परत प्रश्न निर्माण झाला. आपण तर मूलभूत संरचनेचं तत्व मांडलंय, आता मूलभूत संरचनेचं तत्व काढून घ्यावं तर मूलभूत हक्कांमध्ये गदा येऊ शकते. सरकार उद्या पूर्णपणे मूलभूत हक्क काढून घेऊ शकतं आणि सरकारने जर मूलभूत हक्क काढून घेतले तर लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे जायला वेळ लागणार नाही. आणि मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी कुणाची आहे? कुणाची आहे? न्यायालयाची. आता न्यायालयासमोर परत प्रश्न निर्माण झाला आणि त्याला न्यायालयाने उत्तर कसं दिलं ते बघूयात मित्रांनो.
आता बघा, मिनोरा मिल खटला 1980. आता इथं 42व्या घटनादुरुस्ती 1976 नाही, सरकारने त्यांची 368(4) अजून परत त्यांची बाजू भक्कम केली. मूलभूत संरचनेचं तत्व सगळं काढून टाकलं म्हणे नाही, सरकार संसद म्हणजेच सगळं काही, संसद जे कायदे करेल ते कोणत्याच न्यायालयात कुठंच प्रश्नास्पद करता येणार नाही. पण आता बघा मित्रांनो, मिनोरा मिल खटला 1980, या सरकारने काय केलं, न्यायालयाने काय केलं, या न्यायालयात या खटल्यामध्ये 368(4) अवैध करून टाकला डायरेक्ट. म्हणजे तुम्ही 368(4) टाकलं 42व्या घटनादुरुस्ती 1976. पण याने तडा चालला मूलभूत संरचनेच्या तत्वाला. आता मूलभूत संरचनेच्या तत्वाला तडा जाणं म्हणजे पूर्णपणे मूलभूत हक्क कोलॅप्स होणार. मूलभूत हक्क कोलॅप्स होणे म्हणजे न्यायालयाची जी जबाबदारी ती न्यायालय व्यवस्थित पार पाडू शकत नाही, असं त्याचा अर्थ होतो. म्हणून न्यायालयाने काय केलं, 368(4) डायरेक्ट अवैध ठरवून टाकलं आणि सांगितलं की मूलभूत संरचनेचं तत्व हेच ग्रेट आहे, आणि ते पुन्हा मान्य केलं. कुणी? न्यायालयाने. कशा प्रकारे? 368(4) अवैध ठरवून. जे 42व्या घटनादुरुस्ती 1976 सरकारने टाकलं होतं ते अवैध ठरवलं आणि सांगितलं मूलभूत संरचनेचं तत्व पुन्हा मान्य केलं. नाही, तुम्ही सगळं करू शकता, पण घटनेचा मूळ ढाचा आहे तो बदलू शकत नाही. तुम्ही बाकी काही करा, पण घटनेचा मूळ ढाचा आहे तो बदलू शकत नाही, आणि घटनेच्या मूळ ढाच्यात काय येतं नाही आम्ही ठरवणार. आता परत सरकारला प्रॉब्लेम झाला ह्या खटल्यानुसार, मिनोरा मिल खटला 1980 नुसार. आणि 368(4) रद्द करण्याचं कारण सांगितलं की न्यायालयीन पुनर्विलोकन या तत्वाचा ऱ्हास होतो. कशामुळं? 368(4) मुळे. आणि न्यायालयीन पुनर्विलोकन ह्या घटनेच्या मूलभूत संरचनेच्या तत्वाचा भाग आहे. म्हणजे 368(4) म्हणजे कोणत्याही न्यायालयात कुठेही प्रश्नास्पद करण्यात येणार नाही कोणतीही घटनादुरुस्ती. हे 368(4) मध्ये सांगितलं, पण आम्ही रद्द ठरवतोय. कारण का? कारण हे न्यायालयीन पुनर्विलोकन कलम 13 सांगितलं, आठवतंय? कलम 13 न्यायालयीन पुनर्विलोकन या तत्वाचा ऱ्हास होतोय असं न्यायालयाने सांगितलं. आणि न्यायालयीन पुनर्विलोकन हे घटनेच्या मूलभूत संरचनेच्या तत्वाचा भाग आहे. म्हणजे आता मूलभूत संरचनेच्या तत्वात न्यायालयाने परत मूलभूत हक्क तर टाकलेच होते, आता न्यायालयीन पुनर्विलोकन ही गोष्ट पण टाकली. अलग लक्षात. म्हणजे मूलभूत संरचनेच्या तत्वात काय टाकायचं हे कोण ठरवणार? न्यायालय. परत न्यायालयाने पूर्णपणे सरकारला बंदिस्त केलं, आणि सरकारला परत 42व्या घटनादुरुस्ती 1976 जी केली होती ती 368(4) करून तिला परत अवैध ठरवलं, आणि सरकारचा परत एक प्रयत्न वाया गेला. आणि परत वरचढ कोण ठरले? न्यायालय ठरले. आलं लक्षात. आता सध्या वरचढ कोण आहे? न्यायालय. आता मूलभूत संरचनेचा तत्वाचा विकास कसा झाला कळालं? ओके. आता पुढं बघा. आता बघा मित्रांनो, वामनराव खटला झाला 1981 आणि कोयल्लो खटला झाला 2007. आता या दोन्ही खटल्यात सर्वोच्च न्यायालय मूलभूत संरचनेचं तत्व पुन्हा अधोरेखित केलं. आता ज्यावेळेस मिनोरा मिल खटला 1980 झाला, आणि त्यावेळेस न्यायालयाने त्यांची बाजू स्पष्ट केली, मूलभूत संरचनेचं तत्व खूप प्रभावीपणे मांडलं. त्याच्यानंतर मात्र सरकारने घटनादुरुस्ती केली नाही. आता सरकारला हे कळून चुकलं होतं की आता जर आपण कोणतीही घटनादुरुस्ती केली, कोणतीही कायदा केला, सरळ न्यायालय काय करेल, हा कायदा, याच्यावर केलेला कायदा म्हणजे हे याच्यावर जे तडा गेला या कायद्याने ते सगळं मूलभूत संरचनेचा भाग आहे, आणि मूलभूत संरचनेचा भागला तडा गेला म्हणून न्यायालय लगेच कलम 13 अंतर्गत न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या माध्यमातून त्याला बाद ठरवू शकते. त्याच्यामुळे आता सरकारकडे पर्याय राहिला नाही. आणि परत पुढे 2 खटले झाले. वामनराव खटला 1981, कोयल्लो खटला 2007. आणि या दोन्ही खटल्यामध्ये न्यायालयाने मूलभूत संरचनेचं तत्व पुन्हा एकदा मांडलं, आणि पुन्हा एकदा सिद्ध केलं की न्यायालय हे मूलभूत हक्काचं संरक्षक आहे, आणि त्याची जबाबदारी पूर्ण यशस्वीपणे न्यायालय पार पाडू शकतं. आणि आता सरकारला याच्या बाबतीत कमी अधिकार प्राप्त झाले, आणि पूर्णपणे कोणाच्या ताब्यात गेलं? आता घटनेचे पूर्ण अधिकार बऱ्यापैकी न्यायालयाचे. आता बघा मित्रांनो, संसदेनं आता सध्याची परिस्थिती, जरी संसदेला एखादा घटनादुरुस्ती करायची असेल किंवा मूलभूत हक्कामध्ये घट घडवून आणायची किंवा कोणतीही गोष्ट जर करायची असेल घटनेमध्ये, तर न्यायालय लगेच घटनेचं मूलभूत संरचनेचं तत्व, घटनेचं जे मूलभूत संरचनेचं तत्व आहे ते पुढं करून सांगू शकते, आणि म्हणू शकते की नाही, ही गोष्ट मूलभूत संरचनेच्या घटनेच्या मूळ ढाच्यात येते, आणि मूळ ढाचा तुम्ही बदलू शकत नाही. केशवानंद भारती खटला जो 24 एप्रिल 1973 झाला, त्याच्यानुसार तुम्ही मूळ संरचनेत किंवा घटनेच्या मूळ ढाच्यामध्ये बदल करू शकत नाही, आणि घटनेच्या मूळ ढाच्यामध्ये ही गोष्ट येते, ती कोण ठरवणार? काय येतं? न्यायालय. आणि ही गोष्ट येते, त्याच्यामुळे याच्यात तुम्ही बदल करू शकत नाही. याचा अर्थ आपल्याला घटनेमध्ये सगळ्यात जास्त, राज्यघटनेचे सगळ्यात जास्त अधिकार कुणाला? तर न्यायालयाला ही गोष्ट इथे सिद्ध होते. झाली का सिद्ध? येस ऑर नो? येस. बघा मित्रांनो, मी तुम्हाला घटनेच्या मूलभूत संरचनेचं तत्व काय ही गोष्ट अतिशय व्यवस्थितपणे, अचूकपणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं तुम्ही जर हे लेक्चर व्यवस्थित पहिल्यापासून व्यवस्थित मन लावून, ध्यान लावून, लक्षपूर्वक जर बघितलं असेल, ऐकलं असेल ना, तर मला असं वाटतं तुम्हाला नक्कीच बऱ्याच गोष्टी नवीन माहिती झाल्या असतील. आणि घटनेच्या मूलभूत संरचनेच्या तत्वाचा विकास कसा झाला, घटनेबाबत वरचढ कोण, संसद की न्यायालय, या प्रश्नाची उत्तरं पण तुम्हाला सहज मिळाली असेल. अपेक्षा करतो तुम्हाला सगळं व्यवस्थित कळालं असेल. थँक्यू सो मच. लव्ह यू सो मच.